आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे दीप अमावस्या. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते. घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत केले जाते. दिव्याची ज्योत अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवते. अमावस्या प्रारंभ 12 ऑगस्ट 2026 पहाटे 1:52 आणि अमावस्या समाप्ती रात्री 11:06. या संपूर्ण दिवशी दीप अमावस्याचे पूजन करता येते. सकाळी घर स्वच्छ करावे, देवघर स्वच्छ करावे आणि सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत. हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. भगवान शिव, श्री विष्णू आणि कुलदेवतांची पूजा करावी. दीपपूजन झाल्यानंतर सायंकाळी दिव्याच्या तेजाने मुलांचे औक्षण करावे. औक्षण करताना कणकेचे 5 दिवे वापरावे. औक्षणाचे ताट हळद, कुंकू, फुले यांनी सजवावे. मुलांना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवावे. 3 किंवा 7 वेळा औक्षण करावे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि शेवटी मुलांकडून प्रार्थना म्हणून घ्यावी. शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्याने दीपंगार कानी कुंडलमोतीहार. दिव्याला वाहून नमस्कार हिराचे ते कापसाची हार. दिवा देवे देवा पाशी तुझे हरे विष्णू पाशी. माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी.